नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर बघू शकता आज बनवणार आहोत आपण सिंपल अशी ओल्या शेंगदाण्याची चटणी। तर आज होता यांना गुरुवार, तर मग मी एकटीच असते जेवायला, तर मग म्हटलं काहीतरी चटपटीत बनवावं। मग आठवली आईच्या हातची भाजी। तर आई नेहमी भाजीला काही शिल्लक नसल्यावर नेहमी अशी टिफिनला बनवून द्यायची, तर आवडीने खायच्या मैत्रिणीसुद्धा आणि चरचरीत अशी करायची। तर त्यासाठी घेतला होता मी एक मोठा कांदा चिरून आणि थोडंसं लसूण टाकला आधी फोडणीला, घ्यायचा असा परतवून छान लालसर असा परतला की त्यातच मग हिरवी मिरची आणि कच्च्या शेंगदाण्याचं वाटण जाडसरच काढायचं आणि मस्त असं बघू शकता हे असं वाटण केलं आहे जाडसर घ्यायचं। मग परतून कांदा लालसर झाला की थोडीशी हळद मीठ टाकून मग हेच वाटण असं परतून घ्यायचं आणि खूप छान लागते ही भाजी पण, कारण ऑप्शन भाज्यांमध्ये मोडते ही भाजी। कारण जेव्हा काही भाजीला नसतं घरामध्ये तेव्हा मी नेहमी बनवत असते। आणि बघू शकता छान अशी परतून घ्यायची, चरचरीत केली की चव पण येते तोंडाला। कारण जेव्हा आपण एकटीच असतो तेव्हा पटकन असं काहीतरी बनवायचं असतं आपल्याला घरात। तर बघा मैत्रिणींना अशी भाजी बनवून काही नाही तर थोडंसं पाणी टाकायचं आणि थोडंसं झाकण पण ठेवायचं, म्हणजे ओलसरपणा येतो, कोरडी होत नाही ही चटणी। आणि सध्या आपले सणवाराचे आणि दिवाळीचे कामाचे दिवस आहे, तर खूप थकल्यासारखं होतं एक्स्ट्राच्या कामाने, तर लेट येतील व्हिडिओ थोडेफार, तर समजून घ्या मैत्रिणींनो। बघू शकता झाली होती आपली चरचरीत अशी शेंगदाण्याची चटणी तयार। आणि मग मी घेत होते ही आपलं दुपारचं जेवण होतं हे करून। तर त्याआधी मैत्रिणींनो प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा, कमेंट्स पण करत चला। आणि तुम्ही सपोर्ट केल्याशिवाय तर काही होणार नाही, कारण पुढे न्यायचं आहे आपल्याला चॅनल म्हणून। आणि मैत्रिणींनो, आपलं ना घरात वर्चस्व नसलं तरी चालतं, आपल्या गृहिणींचं पण आपलं स्वतःचं अस्तित्व असावं। आणि मला माहिती आहे कुठली गोष्ट सहज मिळत नसते, हळूहळूच यश येतं। तर प्लीज कमेंट्स आणि सबस्क्राईब करत चला। आणि बघा आपलं जेवण झाल्यानंतर दुपारच्या नाश्त्यासाठी मुलांना बनवून ठेवला होता मी केक। तर होतं घरात थोडंसं चॉकलेट प्रीमिक्स शिल्लक, थोडंसंच असल्यामुळं मी त्यात पुन्हा मैदा टाकला आणि दूध वगैरे मिक्स करून केक लावून दिला। तर खुश होतात मुलं, आवडतं त्यांना चॉकलेट केक। आणि मग त्यानंतर मुलींनी थोडंसं त्यावरती डेकोरेशन केलं, कारण आपल्या मागेच मुली पण शिकत असतात किचनमधल्या गोष्टी। मग म्हटलं तूच कर, तर काहीतरी तिने डेकोरेशन केलं व आवडीने खाल्ला। बाबा।